शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला प्रस्थान होत असते। मात्र दरवर्षी जी प्रस्थानाची तारीख असते ती या जून महिन्यातच असते। या दरम्यान जर बघितलं तर वाशिम जिल्ह्यातून 4 दिवस हा मुक्काम असतो। 4 दिवस मुक्काम करून हे पालखी पूर्णतः इतर दुसऱ्या जिल्ह्यात जात असते। मात्र सध्या परिस्थिती ही जी पालखी येणाऱ्या या पालखी रस्ता जो बघितला तर पालखी रस्ता हा मेडशी ते डवा फाट्या दरम्यान हा रस्ता आहे। या रस्त्याची पूर्ण दुरावस्था झाली आहे। सध्या या रस्त्याचं काम सुरू आहे। मात्र हे संत गतीने सुरू असल्यामुळे अनेक भाविक भक्तांमध्ये तसेच या इथलचे जे आयोजक आहेत त्यांच्यामध्ये नाराजीचं वातावरण दिसून येते। विशेषतः म्हणजे या पालखीचा रस्ता जो आहे तो पूर्णतः संत गतीने सुरू आहे आणि या 27 तारखेला वाशिम जिल्ह्यात पालखी ही दाखल होणार आणि हजारोच्या संख्येने या पालखीमध्ये वारकरी तसेच इतर भाविक भक्त सोबत राहणार आहेत। त्याच्यामुळे या रस्त्यावर हे खडकर रस्ता असून या खडकर रस्त्यात त्यांना त्रासाला समोर जावं लागतं। आपल्यासोबत काही नागरिक येते या रस्त्याच्या बद्दल बोलण्यासाठी। दादा काय परिस्थिती? हा श्रीनाथ नंगे बाबाचा विश्वाची पंढरी आहे आणि भारतात ब्रह्मदेवाचे 2च मंदिर आहेत। एक महाराष्ट्रात वाशिम जिल्ह्यात डवा येथे आणि दुसरं राजस्थानमध्ये पुष्कराज। या रस्त्याची अवस्था फार दयनीय झालेली आहे। 5 ते 6 वर्षापासून हा रोड रखडलेला आहे। मेडशी ते डवा फाटा हा श्री संत गजानन महाराज राष्ट्रीय पालखी म्हणून घोषित करण्यात आला होता, परंतु जुन्या ठेकेदाराने काम सोडून दिलंय। जुन्या ठेकेदाराने काम सोडून दिले आणि आता 5वा दिवस आहे। आता हा काम सुरू झालेला आहे व आमच्या भाविक भक्ताची मी नंगे बाबाच्या प्रवेशद्वाराचा चौकीदार म्हणून हा रोड लवकरात लवकर होणार। श्री संत गजानन महाराज शेगाव विदर्भातली पालखी ही दिनांक 21 जून रोजी निघत असून 27 जून रोजी श्री क्षेत्र नाथ नंगे बाबा दरबारी मुक्कामी येत असून पुढील प्रवासासाठी दिनांक 28ला श्री क्षेत्र डवा फाटा येथून ही श्री जानगीर महाराज संस्थान येथे दाखल होत असून आषाढी करता जात आहे। तरी हा रोड लवकरात लवकर सरकारने लक्ष देऊन पूर्ण करावा व चांगल्यात चांगला करावा। श्री रथसप्तमीला मोठी यात्रा भरते। 2 ते 2.5 लाख लोकांचा प्रसाद सुद्धा असतो। नक्कीच या ठिकाणी जर बघितलं तर पालखी दाखल होऊन या रस्त्याने जात असते आणि डवा फाटा ते डवा या ठिकाणचा जो रस्ता आहे ते पूर्णतः व्हावा आणि पालखीला रस्ता चांगला मिळावा अशी मागणी इथं भाविक भक्तांकडून करण्यात येते। कॅमेरामॅन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV 9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव।